बातमी आहे मुंबईमधून। मुंबईच्या कुर्ला परिसरामध्ये आज पहाटे भीषण दुर्घटना घडली आहे। क्रेनच्या सहाय्याने जेसीबी उचलत असताना ही दुर्घटना घडली आहे। क्रेनने जेसीबी मशीन हवेत उचलल्यानंतर ती बऱ्याच उंचावरती असताना अचानक क्रेन आणि जेसीबी दोन्ही खाली कोसळले। या अपघातामध्ये खाली उभे असणारे 8 ते 10 जण जखमी झाल्याची माहिती आहे। पहाटे 3:40 सुमारास ही दुर्घटना घडली आहे। अद्यापपर्यंत या दुर्घटनेमध्ये जखमी झालेल्यांपैकी कोणाचीही मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आलेलं नाही। पुण्याच्या कुरेशी नगरमध्ये गॅलेक्सी नावाच्या इमारतीचं डेमोलेशनचं काम सुरू असताना या ठिकाणी क्रेनचा दुर्घटना घडलेली आहे। क्रेनच्या मदतीने जेसीबी हा इमारतीच्या वरती नेला जात असताना एकूणच क्रेनचा बॅलन्स गेला आणि जेसीबीसह ही क्रेन जी आहे ही कुरेशी नगर इथल्या रहिवाशांच्या घरावरती पडलेली आपल्याला पाहायला मिळते। यामध्ये गाड्यांचं नुकसान झालेलं आहे। ज्यांच्या घरावरती ही क्रेन पडलेली आहे त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। ये कभी की घटना है और घर में कौन कौन मौजूद था तभी? 2:45 है। मेरी बहन और मेरे जीजा जी थे। मेरा सिस्टर और जीजा जी रहते थे। उसके बाजू में 4 जन इंजर्ड हुए और पीछे साइड में जिनके घर में 23 तारीख को अभी शादी थी, इसमें बच्चों को भी लगा है, कुछ बड़ों को भी लगा हुआ है। यहाँ पे पीछे साइड में पटरी की तरफ। टोटल कितने जन हैं? टोटल तो अभी बता रहे, यहाँ के लोकल वगैरह बता रहे हैं कि 12 से 14 लोग हैं, जिसमें 6 जन आगे के हैं और बाकी पीछे के। एकूणच आपण पाहतोय की या क्रेनमुळे किती मोठं नुकसान इथल्या घरांचं झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। काही रिक्षांचं नुकसान झालेलं आहे, काही गाड्या यामध्ये दबावल्या गेलेल्या आहेत। ज्या चालकांचं नुकसान झालेलं आहे ते देखील याच परिसरात राहणारे आहेत। त्यामुळे एकूणच परिस्थिती ही फार गंभीर आहे। मात्र सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही आहे। मदत कार्यास कुठलाही अडथळा निर्माण होऊ नये या अनुषंगाने पोलिसांनी हा संपूर्ण जो रस्ता आहे ग्रीन कॉरिडॉर केलेला आहे, जेणेकरून जी काही मदत असेल ही तात्काळ या ठिकाणी पोहोचेल आणि त्या ठिकाणी लवकरात लवकर ही परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न हा अग्निशमक दलाचे जवान आणि पोलिसांकडून केला जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट आसिफसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई।